नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आजपासून पीक विमा वाटप सुरू. जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर हा फॉर्म तुम्हाला इथं भरायचा आहे आणि पीक विमा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे. आता पीक विमा मिळालेला नाही, तुमचा अर्ज प्रलंबित झालेला आहे किंवा तुम्ही अर्ज केलेला आहे परंतु रक्कम जमा झालेली नाही, तर आता हा अर्ज भरायचा आहे. आता या अर्जासाठी कोण पात्र राहणार आहे, अर्ज कसा करायचा आणि पीक विमा कसा मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. आता तक्रार कसा करायचा आहे, तक्रार फॉर्म, त्याचप्रमाणे कोणते कागदपत्र लागतील. आता बरेच शेतकरी बांधवांचा पीक विमा का लागतो, तर आता बँक खात्याला आधार लिंक नसते, चुकीचे बँक खाते क्रमांक, अर्जामध्ये चुकीची माहिती असणे, त्याचप्रमाणे सर्वे पेंडिंग असणे, पीक विमा कंपनीकडून क्लेम तपासणी सुरू असणे, KYC अपूर्ण असणे. तर आता यांसाठी जे काही सोल्युशन आहे, आता बरेच शेतकरी काय करते, पीक विमा फॉर्म भरते आणि काहीच करत नाही. त्याचप्रमाणे आता बँक खाते तपासा, आधार लिंक तपासा, अर्ज क्रमांक जतन करून ठेवा. आता तक्रार अर्ज कोण कोण करू शकतो. आता यामध्ये ज्यांनी पीक विमा भरला पण पैसे आले नाहीत तर असे यासाठी अर्ज करू शकता. हा फॉर्म भरा आणि पीक विमा तुम्हाला मिळणार आहे. दुसरं, क्लेम मंजूर पण रक्कम पेंडिंग आहे, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, चुकीची माहिती अपडेट झाली, त्याचप्रमाणे नुकसान झाले पण सर्वे झालेले नाही, तर असे यासाठी अर्ज करून पीक विमा तुम्ही मिळवू शकता. तर आता यासाठी लागणारे कागदपत्र, तर आता तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती जे की तुम्ही खरीपचा भरला की रब्बीचा, आणि अर्ज क्रमांक 7/12/8, नुकसान भरपाईचे फोटो असल्यास, नसेल तरी चालेल, मोबाईल नंबर, तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला आता लागणार आहे. ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर तुम्हाला एक अर्ज आहे या पद्धतीने, पीक विमा तक्रार अर्ज. तर आता यामध्ये इथे आपलं प्रति कृषी अधिकारी तहसील. तर आता तुम्ही जे इथं टाकू शकता, पीक विमा प्रतिनिधी किंवा पीक विमा कंपनी, तालुका, जिल्हा, पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत, महोदय मी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा अर्ज, पीक विमा फॉर्म काही दिलं तरी चालेल परंतु भरलेला आहे, परंतु अद्याप माझ्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही, तरी माझ्या अर्जाची तपासणी करून रक्कम जमा करावी ही नम्र विनंती. लाभार्थ्यांचे नाव, गाव, मोबाईल नंबर, बँकेचे नाव, खाते क्रमांक, यानंतर पिकाचे नाव, अर्ज क्रमांक जे की आपल्या पीक विम्याच्या पावतीवरती राहील, ॲप्लिकेशन नंबर, अर्ज क्रमांक ते टाकायचं आहे, कारण इथं टाकायचं आहे. तर आता कारण लिहायचं आहे की तुमचं काय आहे, आपण खरीप पीक विमा फॉर्म भरलेला आहे, माझ्या शेतामध्ये सोयाबीन, कापूस, तूर जे काही असेल ते, त्यासोबत तुम्हाला आता कागदपत्र जोडायचे, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती, तुमचं कारण लिहायचं आहे की कधी पाऊस झाला होता, त्याचप्रमाणे किती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आता यामध्ये किती दिवसात निर्णय तुम्हाला इथं मिळतो, तर 15 ते 30 दिवसात तपासणी केली जाते आणि निर्णय इथं दिला जातो. योग्य कागदपत्रे असल्यास क्लेम मंजूर करून थेट डेबिटद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाते. आता एक हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे पीक विम्यासाठी. आता यावरती कॉल करून देखील तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता, म्हणजे 14447 म्हणजे 14447, त्यावरती कॉल करा आणि पीक विमा तुमचा क्लेम इथं मिळणार आहे. म्हणजे तुमचा क्लेम मंजूर झाला का, रिजेक्ट झालेला आहे का फॉर्म, तर भरपूर माहिती तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरवरून घेऊ शकता. आता पीक विमा मिळाला नाही तर लेखी अर्ज तुम्हाला एक देतो, या पद्धतीने लेखी अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. हा लेखी अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी द्यायचा आहे, पीक विमा ऑफिसला नेऊन. सर्वच तालुक्यांमध्ये पीक विमा ऑफिस सेंटर आहे तर तिथे नेऊन द्यायचं आहे. माननीय प्रतिनिधी, शाखा व्यवस्थापक, आता तालुकाला, जिल्ह्याला, पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत तक्रार अर्ज. महोदय मी खालील सही करणारा शेतकरी खालीलप्रमाणे माहिती सादर करत आहे. माझा पीक विम्याचा अर्ज मंजूर असून अद्याप माझ्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही, कृपया माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी. अर्जदाराची माहिती, आता यामध्ये येते अर्जदाराचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, पीक नाव, त्याचप्रमाणे रिसिप्ट नेम. आता आपल्या पीक विम्याच्या पावतीवरचा रिसिप्ट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि तक्रारीचे कारण. आता तुमची तक्रार जी आहे खरीपची आहे की रब्बीची आहे हे तुम्हाला द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपल्या शेतामध्ये सोयाबीन, कापूस आहे, तर आपण इथं लिहिणार आहे की माझ्या शेतामध्ये सोयाबीन, कापूस, तूर याच्या जास्त प्रमाणामध्ये व जास्ती पावसामुळे असेल, अतिवृष्टी, दुष्काळ ज्यामुळे नुकसान झालेलं आहे, तरी 70%, 60% एवढ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, तर असं तुम्हाला द्यायचं आहे. माझ्या अर्जावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती. या पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे. यासोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, 7/12
आणि नुकसान भरपाईचे फोटो असल्यास मोबाईल नंबर. आता हे तुम्हाला तुमच्या पीक विमा ऑफिसला नेऊन द्यायचा. हा फॉर्म भरायचा तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांनी. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर या पद्धतीने तुम्हाला हा जो फॉर्म आहे किंवा वरचा जे फॉर्म आपण बघितला ते फॉर्म भरून दिला तरी चालेल. तर आता पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे हे आपण इथं पाहणार आहे. जर तुम्हाला पीक विमा पाहिजे असेल तर आता यामध्ये येते पीक विमा अर्ज भरल्याच्या नंतर आता आपण CSC सेंटरवरून भरतो, ऑनलाईन पोर्टलवरून तुम्हाला सर्वप्रथम पीक विम्याचा फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे. दुसरी जे खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई पीक पाहणी. जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही, यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल किंवा खरीप असेल, रब्बी असेल पिकांची ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर तुमचा क्लेम अडकू शकतो. पीक विमा तुम्हाला नंतर मिळू शकतो, भरपूर टाईम लागू शकतो. तर सर्वांनी ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. कागदपत्र तयार ठेवावीत. यामध्ये आधार कार्ड, 7/12/8 तर असे जे काही विविध कागदपत्र आहे, बँकेचं पासबुक, पेरणी माहिती, मोबाईल नंबर हे तुमच्याकडे कागदपत्र तयार ठेवणे आवश्यक आहे. याचप्रमाणे 4 नंबरला जे आहे ते आपलं बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे हे तुमच्या DBT खात्यामध्ये इथं जमा होईल. अर्जातील माहिती बरोबर असावी. तर आता यामध्ये जे काही तुम्ही अर्ज केलेला आहे, खाते क्रमांक, IFSC कोड, पिकाचे नाव, क्षेत्र हे तुम्हाला अर्जामध्ये व्यवस्थित भरलेले असणे आवश्यक आहे. यानंतर ते पावती जतन करून ठेवणे, जे काही ॲप्लिकेशन ID त्याचप्रमाणे आपली पीक विम्याची पावती. 7 नंबरला येते 72 तासाच्या तुम्हाला तुमची तक्रार करणे आवश्यक आहे. तर आता ऑनलाईन कंपनीकडे किंवा 1447 तर या हेल्पलाईनवरती कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करू शकता. आता हे तक्रार पीक विमा जास्ती पाऊस झालेला असेल किंवा दुष्काळ, अतिवृष्टी, पाऊस झालेला असेल जास्ती प्रमाणामध्ये तर अशा वेळेस ही तक्रार करायची आहे. तर आता बँक खात्यामध्ये थेट DBTच्याद्वारे पैसे इथं खात्यामध्ये इथं जमा होत आहे. नवीन यादी पीक विम्याची इथं जाहीर झालेली आहे. सर्व शेतकरी बांधवांनी यादीमध्ये नावं की लगेच तर चेक करा. पीक विमा वाटप सुरू झालेला आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने हा फॉर्म इथं भरायचा आहे. जे की आपण दाखवल्याप्रमाणे आता हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि हा जो काही फॉर्म आहे हे तुम्हाला पीक विमा कंपनीकडे द्यायचा आहे किंवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा आणि पीक विमा मिळवा.